भारतामध्ये सध्या एक एपिडेमिक म्हणजे महामारी सुरू आहे, ज्याला हिडन हंगर हे नाव दिलं गेलं आहे. म्हणजे लोक बाहेरून दिसायला तरी निरोगी दिसतात, परंतु त्यांच्या शरीरात आवश्यक अशा मायक्रोन्यूट्रिएंटची मात्र कमतरता आहे, ज्यामुळेच अनेक आजार उत्पन्न होत आहेत. आणि सध्याचे दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात आपण लठ्ठ आणि स्थूल व्यक्तींना आरोग्याचं प्रतीक मानत आहे. लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल अनेक गैरसमज झाले आहेत आणि हे सर्व गैरसमज दूर करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील, गोसत्व या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्हाला माहिती आहे, काही वर्षापूर्वी कोविड हा आला होता. तेव्हा अनेकांनी म्हणलं की भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती ही जबरदस्त आहे आणि हा कोविड आपल्याला काही करू शकत नाही. पण नंतर काय झालं ते आपण पाहिलंच. आज कित्येक लोक लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये अडकलेत, जसं की डायबिटीस असेल किंवा कॅन्सर असेल, ओबेसिटी आणि हार्ट डिसीज, ह्या सर्व डिसीजने ते त्रस्त आहेत. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या आहारात आवश्यक असलेले न्यूट्रिशन्सची कमतरता आणि आपल्या आहारामध्ये संतुलन नाही, जे एका हेल्दी शरीरासाठी आवश्यक आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर हार्ट रिलेटेड डिसीजेसमध्ये होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे 28% आहे. जगातील सर्वाधिक 77 लाख डायबिटीसचे पेशंट हे या भारतात आहे आणि भारताचा पहिला नंबर लागतो याच्यामध्ये. दरवर्षी 13 लाख लोकांना कॅन्सर होतो. 2019 ते 2020च्या सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण हे 24% झालं आहे. म्हणजे 4 मधील 1 महिला, तर पुरुषांमध्ये 21% आहे आणि लहान मुलांमध्ये 10% वाढलं आहे. शहरी भागामध्ये जर बघितलं तर लठ्ठपणाचं प्रमाण हे 30%, म्हणजे 3 मधला 1 प्रौढ लठ्ठ. ही 5 वर्षापूर्वीची परिस्थिती आहे आणि WHOनं सांगितलेलं आहे की दर 5 वर्षानंतर 5% ओबेसिटी वाढते. म्हणजे आता पहा प्रमाण काय असेल. त्यामुळे आजार येण्यापूर्वीच तुम्ही सावध झालं पाहिजे. आता भारतामध्ये एक ट्रेंड आहे, तुम्हाला माहीत आहे. आपण ॲडव्हर्टाइजमेंट आणि जाहिरातींना अंधपणे फॉलो करतो. उदाहरणार्थ टूथपेस्टच घ्या. पूर्वी लोक दात दंतमंजनने घासायचे आणि लिंबाच्या काडीने स्वच्छ करायचे, पण नंतर कोलगेट आला आणि त्यांनी सांगितलं की नीम किंवा चारकोलने दात स्वच्छ करू नका. आणि 20 वर्षानंतर हेच लोक सांगतायत की आपल्या टूथपेस्टमध्ये नीम आहे आणि चारकोल आहे, त्यामुळे तुम्ही तीच टूथपेस्ट घ्या. आणि ते आपण घेत सुद्धा आहे. आणि अगदी असंच आपल्या आहाराबद्दल सुद्धा झालेलं आहे. आपल्या आहारात सुद्धा अनेक गोष्टी होत्या ज्या आपण दुर्लक्षित केल्या होत्या, कारण त्याची जाहिरात नव्हती. पण आता आपल्याला कळायला लागलंय की त्या गोष्टी आपल्याला आरोग्यासाठी खूप फायदेशीर होत्या. आणि त्यापैकीच एक म्हणजे मिलेट्स. मिलेट्स म्हणजे तृणधान्य. ही मिलेट्स जगातील सर्वात जुनी पिके आहेत. ही मिलेट्स म्हणजे तृणधान्य इसवी सन पूर्व 7000 वर्षापूर्वी सुद्धा लागवडीत होती. म्हणजे किती जुनी ती आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीतील पूर्वजांनी सुद्धा हीच धान्य खाऊन पराक्रम गाजवला होता. मुख्य मिलेट्समध्ये जर पाहिलं तर बाजरी, नाचणी, वरई ही महाराष्ट्रात मुख्यत्वे करून वापरले जातात. त्याचबरोबर सातू सुद्धा वापरला जातो. कांगणे, राळा, राय, सावा, कोद्रा, बंटी आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण असणारी मिलेट्स आहेत. जसं की आपण इंग्लिशमध्ये त्याला फॉक्सटेल, प्रोसो, बार्नयार्ड आणि कोडो ही नावं दिलेली आहेत. या सर्व गोष्टी खाणे आता एकतर कमी झालं आहे किंवा बंद झालं आहे. आता डाएट्सनुसार जर पाहिलं तर मिलेट्समध्ये कॅल्शियम, डायटरी फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. मिलेट्स हे लो ग्लायसेमिक फूड्स असणारे गोष्टी आहेत, जे हळूहळू ग्लुकोज रिलीज करतात. त्यामुळे तुमची भूक कमी लागते. आपण ओव्हर इटिंग टाळू शकतो. मिलेट्समध्ये ग्लुटोन अजिबात नसते, जे काही लोकांमध्ये पचवण्यास अडचण असते ना. मिलेट्समध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्स सुद्धा असतात, जे कॅन्सरसारख्या आजारांना बरे करण्यास मदत करतात किंवा प्रतिबंधनासाठी मदत करतात. मिलेट्समध्ये असलेले फायबर हे पचनक्रियेसाठी खूप फायदेशीर असतात. ते 2 प्रकारचे फायबर असतात, एक तर सॉल्युबल आणि दुसरा म्हणजे इनसॉल्युबल. हे आपल्या गट हेल्थसाठी म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी खूप चांगले असतात. मिलेट्स हे किडनी आणि लिव्हरपासून जे टॉक्सिन्स असतात ते काढून टाकतात आणि शरीरातील आयर्न लेवलसुद्धा वाढवतात. मिलेट्स ही ग्लुटन फ्री असल्यामुळे ते ग्लुटनला ॲलर्जिक असलेल्या लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहेत. याचबरोबर मिलेट्समध्ये कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॅट आणि प्रोटीनसुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असते आणि ज्यामुळे ते सर्वांना फायदेशीर ठरतात. मिलेट्स हे प्रोटीनचे खूप चांगले स्रोत आहेत. म्हणजे 100 ग्रॅम जर राईस बघितला तर त्याच्यामध्ये 6.8 ग्रॅम प्रोटीन असते, तर सावा किंवा बनियार्ड मिलेट्समध्ये 11 ग्रॅम प्रोटीन असते. कांगणी किंवा फॉक्सटेल मिलेट्समध्ये 12 ग्रॅम प्रोटीन असते, तर चिना किंवा प्रोसो मिलेट्समध्ये 12.5 ग्रॅम प्रोटीन असते. मिलेट्समध्ये असलेले इसेन्शियल अमिनो ॲसिड्स हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. मिलेट्स हे अधिक पचनासारखे असतात. त्यात अमिनो ॲसिड्स मुबलक प्रमाणामध्ये असतात, ज्यामुळे प्रोटीन तयार होतो. आणि जर आपण हे तृणधान्य बीन्स आणि डाळीबरोबर जर खाल्ले तर अजून जास्त प्रोटीन आपल्याला मिळू शकतात. आता फायबरच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पॉलिश केलेल्या 100 ग्रॅम तांदळामध्ये फक्त 0.2 ग्रॅम फायबर असतं, तर गव्हामध्ये 1.2 ग्रॅम फायबर असतं. नाचणी किंवा फिंगर मिलेट्समध्ये
3.6 ग्रॅम फायबर असतं आणि फॉक्सटेल मिलेट्समध्ये ते 8 ग्रॅम असतं. कोद्रा किंवा कोडो मिलेट्समध्ये 9 ग्रॅम असतं, तर कुटकी मिलेट्समध्ये 7 ग्रॅम असतं. बर्नयार्डमध्ये 10 ग्रॅम फायबर असतं. आता मिनरल्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही मिलेट्स बघूया. 100 ग्रॅम तांदळामध्ये जर 0.6 मिलीग्रॅम मिनरल्स असतात, तर गव्हामध्ये 1.5 मिलीग्रॅम्स असतात. बाजरी किंवा पर्ल मिलेटमध्ये 2.3 मिलीग्रॅम असतात. नाचणीमध्ये 2.7, फॉक्सटेल मिलेटमध्ये 3.3 आणि बर्नयार्ड मिलेटमध्ये 4.4 मिलीग्रॅम्स मिनरल्स असतात. पर्ल मिलेट्स आणि फिंगर मिलेट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि कॉपर सारखे मिनरल्स सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, जे कॅन्सरसारख्या आजारांसाठी लढण्यास मदत करतात. आता आयर्नच्या बाबतीत सुद्धा बघूया. तांदळामध्ये जर पाहिलं तर 0.7 मिलीग्रॅम आयर्न असतं, गावामध्ये 5.3 मिलीग्रॅम असतं, तर बाजरीमध्ये किंवा पर्ल मिलेटमध्ये 16 मिलीग्रॅम, तर कुटकीमध्ये 99 मिलीग्रॅम, बर्नयार्डमध्ये 15 मिलीग्रॅम आयर्न असतं. आपली ही तृणधान्य किंवा मिलेट्स जगभरातल्या कोरड्या प्रदेशात सुद्धा उगवता येतात आणि ते कठीण हवामानात सुद्धा तग धरू शकतात. हवामान बदलत असताना इतर पिकांची उत्पादन क्षमता आता कमी होत आहे, त्यामुळे आपल्याला अशा पिकांची गरज आहे जी कठीण हवामानात सुद्धा उगवता येऊ शकतात. भारतात सुमारे 400 खाद्य पिके आहेत, परंतु बहुतेक लोक फक्त 5च पिके खातात. म्हणजे गहू, तांदूळ, बटाटा, मका आणि ऊस या सर्व पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, पण मिलेट्सला मात्र या पिकांच्या तुलनेमध्ये 70% कमी पाण्याची गरज असते आणि गव्हाच्या तुलनेत तर ही केवळ अर्ध्या वेळामध्ये उगवतात. यांना प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा 40% कमी ऊर्जा लागते. ही तृणधान्ये कमी पाण्यात सुद्धा उगवता येतात, त्यामुळे अगदी कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा त्याची लागवड करता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मिलेट्स फक्त 45 ते 60 दिवसामध्ये काढता येतात, त्यामुळे त्यांना पाण्याची गरज कमी असल्यामुळे जिरायती जमिनीवरती, म्हणजे जिथं फक्त पावसावरती पिकं येऊ शकतात, अशा ठिकाणी सुद्धा ती जगू शकतात. एवढंच नव्हे तर ही सगळी तृणधान्ये कीटक प्रतिरोधक असतात आणि त्यांना खताची गरज सुद्धा नसते. त्यांची सेंद्रिय शेती करून सुद्धा लागवड करता येते आणि ते कोणत्याही हवामानामध्ये उगवून येऊ शकतात, जसं की डोंगराळ भाग असेल किंवा किनारे प्रदेश असेल. मिलेट्स हे कमी सुपीक मातीमध्ये उगवून येऊ शकतात, जसं की खारपट जमिनी किंवा आम्लीय माती असेल तिथेही ते उगवून येतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की 1960मध्ये ज्यावेळेला भारतामध्ये अन्नाची खूप मोठी कमतरता होती, त्यावेळी भारतामध्ये हरित क्रांती आणली गेली, ज्यामुळे अन्न उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता मिळवता आली. परंतु त्यासाठी बाहेरील देशांमधून यंत्रसामुग्री आणली गेली, खतांचा आणि कीटकनाशांचा प्रचंड वापर सुरू झाला. पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना सुद्धा आणल्या गेल्या. येथेच तांदूळ आणि गहू या पिकाची पद्धत आणली गेली, ज्यामध्ये तांदूळ आणि गहू एकाच ठिकाणी एकत्र उगवले गेले. म्हणजे तांदूळ पावसाळ्यात आणि गहू हिवाळ्यात. ही पीक पद्धत पिकांची उत्पादकता तर वाढवते, मजुरीचा खर्च सुद्धा कमी करते, अर्थव्यवस्थेला सुद्धा फायदा होतो. परंतु तांदूळ आणि गहू आपल्या आहाराचा मोठा भाग बनले. या पिकांची खरी अडचण ही आहे की यांना पाणी खूप लागते. भारतामध्ये भूजल पातळी खूप कमी होत आहे, त्यामुळे भविष्यात ही फार मोठी समस्या बनू शकते आपल्याला. पाण्याबरोबरच तांदूळ आणि गहू लागवडीमुळे मातीची धूप आणि पोषणाची कमतरता, मातीतील सेंद्रिय पदार्थांचे नुकसान होत आहे. तांदूळ आणि गहू पिकांमुळे कीटकनाशकांचा आणि रसायनांचा फार मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो, कारण त्यांना कीड लागण्याचा धोका असतो. इथेच मिलेट्स आपल्याला मदतीला येऊ शकतात. ही तृणधान्ये किंवा मिलेट्स आपल्या शेतकरी राजाला आणि पर्यावरणाला दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतात. 1 किलो साखर उत्पादनासाठी 2,500 ते 3,000 लिटर पाणी लागते. तांदूळ उगवण्यासाठी साधारणतः 1,500 ते 2,500 लिटर पाणी लागते. 1 किलो गव्हासाठी 1,500 लिटर पाणी लागते, तर 1 किलो बाजरीसाठी फक्त 300 लिटर पाणी लागते. नाचणीसाठी 400 लिटर पाणी लागते. 1 किलो ज्वारी उगवण्यासाठी 800 लिटर पाणी लागते. तर इतर सर्व मिलेट्स ही साधारणतः 300 ते 600 लिटर पाण्यामध्ये उगवून येऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या मिलेट्सना कीटकनाशकांची आणि खताची अजिबात गरज नसते. हरित क्रांतीच्या काळामध्ये तांदूळ आणि गहू आपण उगवण्यास सुरुवात केली तेव्हा पाणी हे प्राधान्य नव्हते, पण अन्न सुरक्षा हे प्राधान्य होते. परंतु आता पाणी हे सर्वात मोठे संकट बनले आहे. खतांचा अतिरेक झाल्यामुळे जमिनी नापीक बनलेल्या आहेत आणि खारपट सुद्धा होत आहेत. कृषी मंत्रालयाच्या एका सादरीकरणानुसार 1965 ते 70च्या सुमारामध्ये मिलेट्स आपल्या आहाराचा 25% भाग होते, परंतु आता ते प्रमाण फक्त 6% आलं आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स जर पाहिला 2022 मधला, तर भारत 121 देशांमध्ये 107व्या क्रमांकावरती होता. म्हणजे किती खाली होता. स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारतामध्ये कुपोषण हे मोठे संकट असावे हे दुर्दैव. परंतु आता हळूहळू भारत मिलेट्सच्या क्षमतेला ओळखत आहे. अनेक राज्य सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये मिलेट्स समाविष्ट करत आहेत, जसे की कर्नाटक, ओडिसा. मिलेट्स कुपोषण आणि हवामान बदलाशी लढा देण्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात, हे नक्कीच.
भारत सरकारने 2018 मिलेट्सला न्यूट्रिसिलियर्स म्हणून घोषित केलं आणि याच वर्षी 2018 राष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केलं गेलं. आणि भारताच्या विनंतीवरूनच युनायटेड नेशन्स व अन्न आणि कृषी संघटनेने 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केलं गेलं. भारत दरवर्षी 170 लाख टन मिलेट्स उत्पादन करतो, जे आशियाच्या एकूण उत्पादनाच्या 80% आहे आणि जगाच्या एकूण उत्पादनाच्या 20% आहे. भारतात सुमारे अर्धा प्रदेश कोरडा आहे, ज्यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड यासारखा भाग समाविष्ट आहे. भारताने 2022 आणि 23 $75 दशलक्ष आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023-24 $85 दशलक्ष मिलेट निर्यात केले आहेत. यामध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणी फक्त मिळून $35 दशलक्ष होतात. भारत हा जगभरातील 139 देशांना मिलेट्स निर्यात करतो. म्हणजे हे सर्व देश मिलेट्स तर खात आहेत, पण दुर्दैव असं आहे की भारतातच आपले लोक खात नाहीत. पण ही आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी संधी आहे. फायदेशीर असणारी, तेवढीच आरोग्यदायी असणारी, कमी देखभाल लागणारी, कीटकांचा धोका कमी असणारी, त्याचबरोबर साठवणीची क्षमता सुद्धा जास्त असल्यामुळे मिलेट्स हे आपल्या शेतकरी राजाला उत्पन्न मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. आपण महाराष्ट्रीयांनी ज्वारी, बाजरी, नाचणी तर खाल्लीच आहे, पण इतर मिलेट्स जर तुम्ही पहिल्यांदा वापरत असाल तर सुरुवातीला लहान प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून पहा आणि पहा की ते आपल्या पचनक्रियेमध्ये योग्य आहेत का. मिलेट्स शिजवण्यासाठी अधिक पाण्याची गरज असते, त्यामुळे त्यांना खिचडी किंवा रोटीच्या स्वरूपात सुद्धा खाणे गरजेचं आहे. मिलेट्स कोणत्याही जेवणामध्ये समाविष्ट तुम्ही करू शकता आणि आठवड्यातून 3 ते 4 जेवणामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. परंतु सुरुवात करताना आठवड्यातून कमीत कमी 1 ते 2 वेळा तरी घेऊन पाहूया. इतकंच नाही तर आधुनिक लोकांना आवडणारे फर्मंटेड पदार्थ म्हणजे फर्मंटेड मिलेट्स ग्राइंड करून तुम्ही इडली, डोसा, ढोकळा यासारखे पदार्थाचे बॅटर सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तसेच पॅनकेक आणि केकसाठीही वापरता येतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या आधुनिक आणि नवीन रेसिपी बनवा आणि याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे धन्यवाद देतो. मी आणि गोसत्व टीम तुमच्यासाठी असेच अनेक व्हिडिओज एका नवीन हेल्थ चेक सिरीजमध्ये आणणार आहोत. त्यामुळे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आमची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.